नगर परिषद निवडणुकीमध्ये उच्च शिक्षित महिला रिंगणात उतरल्या आहेत। नागपूरच्या सावनेर नगर परिषदेमध्ये इंजिनियर MBA शिक्षिका उमेदवार आहेत। नगराध्यक्षपदासाठी भाजपची इंजिनियर संजना मंगळेंना उमेदवारी देण्यात आली, तर निवडणुकीसाठी मेट्रोतील असिस्टंट सेक्शन इंजिनियरची नोकरी सोडलेली आहे। MBA झालेल्या रीमा बालाखे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात। योगिता घोरमारे, वैशाली गजभिये या शिक्षिकांनीही उमेदवारी अर्ज भरलेला आहे। ग्रामीण भागातल्या निवडणुकीत या उच्च शिक्षित आणि तरुण महिलांचा सहभाग हा कौतुकास्पद आहे। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। या निवडणुकींना ग्रामीण भागातील निवडणूक म्हणून समजले जातं, मात्र याही ग्रामीण भागामध्ये उच्च विद्या विभूषित अशा महिला देखील उभ्या आहेत। आपल्यासोबत आहेत सावनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार असलेल्या संजनाताई। उच्च विद्या विभूषित आहेत, BE केलेलं आहे, MBA झालेले आहेत आणि मेट्रोमध्ये सेक्शन इंजिनियर म्हणून देखील नोकरी केलेली आहे। एवढं सगळं असताना निवडणुकीत का बरं उतरले? तुम्हाला माहितीच असेल, माझे सासरे दादारावजी मंगळे हे BJPचे मूळ कार्यकर्ते इथले सावनेरचे। तर आता असा क्षण आलेला होता की मला यामध्ये उतरायची संधी आली इलेक्शनमध्ये, आणि माझे मिस्टर मंदारजी मंगळे हे सावनेर क्षेत्राच्या कायापलट करण्याच्या याच्यात आधीपासून जुळलेले आहे। असं आहे की ग्रामीण भागातील निवडणूक आहे, अनेक मुद्दे असतात। तुम्ही कुठले मुद्दे घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरले? सावनेर, मी मूळची नागपूरची, सावनेरमध्ये जसं आलं तर पुष्कळ इथे गोष्टी म्हणजे पुष्कळ मागे चाललेलं आहे। सावनेर हॉस्पिटल नाही आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल सोडून कॉलेजेस नाही आहे, 12th नंतर एक पण कॉलेज इथे नाही आहे, एज्युकेशन फॅसिलिटी नाही आहे, सगळ्यांना नागपूर किंवा बाहेर सेम जॉब ते पण इथे काहीच नाही आहे। तर या सगळ्या ज्या गरजा आहे ज्याच्यासाठी लोकांना बाहेर जावं लागते त्या इथे आणण्याचा माझा प्रयत्न नक्की राहील, आणि आपले आमदार साहेब ते सगळं करतच आहे। काय सांगाल? तुम्ही पण MBA केलेले आहे, उच्च विद्या विभूषित म्हणून तुम्हाला सदस्यासाठी तुम्ही नगर काय? मला हेच सांगायचं आहे की ज्या बेसिक नागरिकांच्या बेसिक गरजा आहे त्या पूर्ण झाल्या पाहिजे, जसं की स्वच्छ पाणी, रस्ता। आमच्या सावनेरमध्ये पाण्याचा खूप प्रॉब्लेम येतो, दर 1 दिवसानंतर पिण्याचं पाणी दिलं जातं आणि तेही फार कमी वेळा करता। आणि रस्ते, या बेसिक नीड्स आहे, या नेसेसिटी म्हणजे लक्झरी व्हायला नको, या सगळ्यांना समान मिळायला पाहिजे। आणि जो तुमचा प्रश्न होता की जे यंग वर्ग येत नाही, याच्यामध्ये ही खूप नीड आहे की यंग लोकांनी यायला पाहिजे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, सावनेर।